खूपच महिने झालेत की पिरियड्स येत नाही हो. किंवा खूप सिव्हिअर हेअर ग्रोथ व्हायला लागले, तर अशा वेळेला ना मेडिकल इंटरव्हेन्शन घेणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय, बरोबर. गायनॅककडनं औषधं पण घ्यायची आणि न्यूट्रिशन ॲडवाईस आणि एक्सरसाइज पण सुरू करायचा. बरोबर. पण अगदी तुमचं जर सुरुवातीला असेल की तुम्ही जेव्हा ब्लड टेस्ट करून हं. घेताय तेव्हा तुम्हाला लक्षात आलंय की थोडंसं प्री डायबेटिक आहात तुम्ही, हं, हं, अगदी हं. डायबिटीज नाही डिटेक्ट झालेलं आहे, हं. तर अशा वेळेला तुम्ही डाएटला फर्स्ट चान्स देऊ शकता. प्रायोरिटी द्यायची. ते पण तुम्ही गायनॅकशी आधी बोलून घ्यायचं. राइट. आणि आजकाल गायनॅकना खूप अग्री करतात, कारण हो. त्यांना पण हवं आहे की लाईफस्टाईल चेंज करूनच जर हो. त्या महिलेला फर्टिलिटीचे चान्सेस वाढत असतील तर शी इज मोर दॅन हॅपी फॉर येस, इट. बरोबर. तर डाएट चेंजेस करायचे म्हणजे काय करायचं की आपल्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं. हं. शक्यतो 80% वेळेला आपलं सकस घरचा आहारच ठेवायचा शक्यतो. बरोबर. हं. फायबर म्हणजे मी जसं बोललं तसं लंचला आणि डिनरला सॅलड डेफिनेटली घ्यायचं आणि 1 ते 2 फ्रुट्स दिवसभरात घ्या. त्याचबरोबर तुम्हाला जितका हवा आहे निदान एक 30 मिनटं तरी वॉकिंग, सूर्यनमस्कार म्हणा, जिम आवडत असेल तर जिम करा तुम्ही. पण काही ना काही एक 20 ते 30 मिनटं एक्सरसाइज रोज तुम्ही करा आणि तुम्हाला दिसेल की पहिल्या महिन्यातच तुमचे पिरियड्स रेग्युलर यायला सुरुवात होते आणि बरं. हळूहळू हे सिम्पटम्स म्हणजे मी खूप वेळेला माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलं आहे.